सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक साधक व पाठक हो. आपण आता नेहमीप्रमाणे हौसत ध्वनी अर्थात वेग चुडामणी पान 322 456 श्लोकापासून नियमित निरूपण सुरू करूया. प्रारब्धम सिद्ध्यति तदा यदा देहात्मनास्ति देहात्मभावो नैवेष्टः प्रारब्धम त्यजता मतः देहतादात्मिजो राही त्यासी प्रारब्धते असे तर साक्षात्कार योगियासी प्रारब्ध कर्म काही नसे. प्रारब्ध देहासाठी असते. जोपर्यंत देह म्हणजे मी किंवा आपण असे समजतो तोपर्यंत अशा माणसासाठी प्रारब्ध असू शकते. मात्र साक्षात्कारी योगी स्वतःला अनंत आत्मतत्व म्हणून जाणत असल्याने आणि आत्मलीन असल्याने त्याच्यासाठी प्रारब्ध कर्म काही नसते. साक्षात्कारी अक्रिय असतो. त्या कारणाने त्याच्यासाठी कर्म नाही आणि कर्म नसल्याने प्रारब्धाचाही प्रश्न उद्भवत नाही. 457 शरीरस्यापि प्रारब्ध कल्पना भ्रांतिरेवहि अध्यस्तस्य कुतः सत्वं सत्वस्य कुतो जनी अजातस्य कुतो नाशा प्रारब्धमसता कुतः. शरीरासी प्रारब्धसे हा केवळ भ्रमती असे. कारण शरीर केवळ अध्यासी असता. जे सत्य नसे त्या जन्मही नसे. जे जन्मान येई त्या नाश कैसा कधी असे. ऐसे असता ऐशा असत शरीरा प्रारब्ध कैसे कोठनी प्राप्त होत असे. 457 एखाद्या विषयाचा सांगोपांग तर्कशुद्ध विचार करून त्यातील एकमेव सत्याधार शोधून काढणे हे आचार्यांचे वैशिष्ट्य आहे. या आधीच्या श्लोकात त्यांनी प्रारब्ध देहासाठी असते त्यामुळे देह म्हणजे मी मानणाऱ्यांच्या दृष्टीने देहाला सत्यच असल्याने प्रारब्धाचे सत्यत्व मान्य केले आहे. मात्र तेथेही त्यांनी हे सांगितले आहे की जो साक्षात्कारी पुरुष आपणाकडे केवळ अनंत अक्षय अक्रिय आत्मतत्व म्हणून पाहतो त्याच्यासाठी प्रारब्ध असण्याची शक्यताच राहत नाही. या पुढच्या श्लोकात ते आणखी पुढे जाऊन म्हणतात की वास्तवात आत्मतत्व स्थाणू असल्याने व अक्रिय आणि एकमेवाद्वितीय असल्याने त्यावर काही वाढले जन्मास आले असे म्हणणे भ्रम मिथ्या अध्यास आहे. स्थाणूवर पुरुष जन्मला हेच चुकीचे असल्याने अशा देहास प्रारब्ध मानणे त्याहूनही अधिक मूर्खतापूर्ण आहे. सिद्ध पुरुष केवळ आत्मतत्वी लीन असल्याने अशा साक्षात्कारी अवस्थेत तो भौतिक देहाचे अस्तित्वच अवलोकन करू शकत नाही. केवळ अचल अढळ अक्रिय एकमेवाद्वितीय चैतन्य आत्मतत्व होऊन आहे. ते एकमेव व अद्वितीय असल्याने त्यातून काही बाहेर पडले सगुण साकार हे त्याच्या स्वतःच्या अद्वितीयत्वा विरोधात असल्याने असत्य आहे. तेथून काही बाहेर पडले नाही किंवा जन्मले नाही म्हणून आत्मतत्वाखेरीज अन्य कोणीतरी देहधारी मानव पुरुष आहे असे मानणे असत्य आहे. जर देहधारी माणसाचा म्हणजे पुरुषाचा जन्मच झालेला नाही, जर शरीर असे जन्मलेच नाही तर अशा असत शरीराला प्रारब्ध असे म्हणणे अगदीच वेडेपणाचे आहे. येथे विश्वाबाबतचा अजात तत्व सिद्धांत मानावा लागेल. अजात तत्व सिद्धांत म्हणजे अजात काही जन्मालाच आले नाही, फक्त तत्व म्हणजे आत्मा आहे किंवा आत्मतत्व आहे, बाकी काहीही जन्माला आलेले नाही. म्हणून त्रिगुण साकार किंवा सगुण साकार आणि त्रिगुण म्हणून सगुण साकार जग आणि त्रिमितीने बाध्य आणि बद्ध असलेले जग जे आपल्याला दिसते ते वास्तवात केवळ भ्रम आहे. मुळात काही जन्मालाच आलेले नाही असा हा अजात सिद्धांत आहे. त्या अजात सिद्धांतानुसार विश्व म्हणून काही जन्माला आलेले नाही आणि त्या कारणाने काही मरण्याचाही प्रश्न नाही. तेच येथे म्हटलेलं आहे. जर तत्व किंवा आत्मा हेच जर खरे आहे तर त्या तत्वावर किंवा त्या आत्मतत्वावरती किंवा त्या आत्मतत्वाच्या पृष्ठभागावर कोणीतरी माणूस पुरुष जन्माला आला असं म्हणणं अगदी खोट आहे. जर शरीर असे जन्मलेच नाही तर अशा असत शरीराला प्रारब्ध असते असे म्हणणे अगदीच वेडेपणाचे आहे. म्हणजे मागच्या श्लोकात ते असं म्हणतात प्रारब्ध देहासाठी असते आणि जो माणूस स्वतःला देह समजतो त्याला प्रारब्धाची पीडा होते. परंतु पुढे ते म्हणतात ज्ञानी माणूस स्वतःला आत्माच समजतो त्यामुळे त्यांना देह आणि प्रारब्ध यापैकी काही असत नाही. त्याच्याही पुढे जाऊन आपला तर्क अत्यंत विशुद्धतेने मांडताना
पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे सध्याच्या 457व्या श्लोकात सांगतात की मुळात सर्वत्र आत्मतत्वच आहे. आत्मतत्वाखेरीज या स्थाणू तत्वाखेरीज येथे काहीच नसल्याने त्या स्थाणू तत्वात पुरुष जन्माला आला, माणूस जन्माला आला आणि शरीर जन्माला आलं हे म्हणणं सर्वसैव अयोग्य आहे, अज्ञान आहे. येथे काहीच जन्माला आले नाही. म्हणजे वेगळ्या अर्थाने हाच तो अजातवाद म्हणजे निर्गुण निराकारातून काही विश्व जन्माला आलं हे नाकारणे आहे. नीट पहा, दोरी आहे बाकी काही नाही, त्यावर सापाचा भास झाला, हे असत्य आहे. साप हाच भास असत्य असताना त्याची वाटणारी भीती असत्यच आहे ना. नेमके तसेच आहे. अचल अक्रिय एकमेवाद्वितीय स्थाणू म्हणजे चैतन्य आहे, त्यावर आभास माहितीमुळे विविध देहधारी पुरुष जन्मलेले दिसतात, पण ते चुकीचेच आहे. कारण एकमेव ब्रह्माखेरीज इतर कशाला काही मूलभूत किंवा सत्यत्वाने अस्तित्वच नाही. जर दुसरे अस्तित्वच नाही तर स्थाणूवर इतर देहधारी पुरुष जन्मले हे असत आहे. असत्य जन्मणे तितकेच असत आणि मृत्यूही तितकाच असत आहे. नेहमी आपण ते उदाहरण देतो, वृक्ष आहे आणि वृक्ष मूळ आहे तर त्याच्यावर बाणगुळ जन्माला आले हे म्हणणं चुकीच आहे. कारण वृक्षच आहे, दुसरं तिथे काहीच नाही. वृक्षाचाच एक विकारी भाव म्हणजे बाणगुळ असेल तर त्याला वेगळं अस्तित्व कसं असेल. कपाळ आहे आणि कपाळामध्येच थोडासा विकार होऊन जर आठ्या दिसल्या तर आठ्या असत्य आहेत, बाणगुळ असत्य आहे, वृक्ष सत्य आहे, कपाळ सत्य आहे. धोतर आहे, धोतराच्याच निर्या हे असत्य आहे, धोतर सत्य आहे. तसंच मूळ तत्व, स्थाणू तत्व, आत्मतत्व हेच खरे आहे. त्यामुळे त्याच्यावर काही जन्माला आले असं कुठल्या ना कुठल्या विकारी भावाने वाटणं हे बेसिकली मुळात अयोग्य आहे. जे एक आणि एकमेव आहे त्याच्यावर दुसरं काही जन्माला आलं हे संभवतच नाही. म्हणून येथे काहीच जन्माला आले नाही असं सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि तेच लॉजिक त्यांनी त्यांच्या नेहमीच्या दोरी सर्प या उदाहरणाने स्पष्ट केलेलं आहे. नीट पहा, दोरी आहे बाकी काही नाही, त्यावर सापाचा भास झाला जे असत्य आहे. साप हाच भास असत्य असताना त्याची वाटणारी भीती असत्यच आहे ना. नेमके तसेच आहे. अचल अढळ अक्रिय एकमेवाद्वितीय स्थाणू असं चैतन्य आहे, त्यावर आभास माहितीमुळे विविध देहधारी पुरुष जन्मलेले दिसतात, पण ते चुकीचेच आहे. कारण एकमेव ब्रह्माखेरीज इतर कशाला काही मूलभूत किंवा सत्यत्वाने अस्तित्वच नाही, आधारच नाही. जर दुसरे अस्तित्वच नाही तर स्थाणूवर इतर देहधारी पुरुष जन्मले हे असत आहे. असत्य जन्मने तितकेच असत आणि मृत्यूही तितकाच असत आहे. म्हणून येथे काही जन्मलेच नाही आणि त्यामुळे काही मरण्याचा प्रश्नच नाही. त्याच पद्धतीने देहधारणाच मानी व भ्रामक आहे. जर देह नाहीच तर देहाचे प्रारब्धही कसे संभवते. सारांश, देहच कल्पना असल्याने प्रारब्धही कल्पना म्हणून असत्यच आहे. असे असताना नसलेल्या प्रारब्धाचे बंधन कसे खरे मानता येईल. म्हणून प्रारब्ध हेही असत्यच, भ्रम, माया, मिथ्या, अध्यास आरोपच आहे. असत्याला सत्ता नसते, सत्यालाच केवळ सत्ता असते. म्हणून ब्रह्मनिष्ठाच्या दृष्टीने खरे तर ब्रह्म आणि ब्रह्मनिष्ठ असा भेदही अनुचित आहे. येथे केवळ ब्रह्मसत्ताच आहे असे अगदी पायरी पायरीने पुढे पुढे जात जगाचे असत्यत्व आणि आत्मतत्वाचे सत्यत्व आचार्य प्रतिपादन करतात. आणि असत्य जग त्याचा जन्म भ्रम असल्याने नाशी आणि असत्य जग याचा जन्म भ्रम असल्याने नाशही भ्रम आहे. त्यामुळे शरीर व प्रारब्धही भ्रम आहे. असत्याची प्रारब्धरूपी सत्ता किंवा हुकमती त्यामुळे भ्रम आहे. म्हणून असत्य जग नाकारून स्थाणू, अचल, अक्रिय, आत्म व आत्मसत्ता किंवा ब्रह्म याखेरीज असत्य म्हणून सर्वांचाच निषेध आचार्य करतात. हेच ते अत्युच्च विवेकरूपी रत्न किंवा विवेक चूडामणी, जे रत्न विवेकरूपी रत्न मणी म्हणजे रत्न प्रत्येकाने शिरोधार म्हणजे आपल्या शिरी किंवा आपल्या मस्तकावर केशामध्ये धारण करण्यायोग्य आहे. म्हणून अत्युच्च विवेकरूपी रत्न किंवा विवेक चूडामणी ज्याचे योगाने आद्य शंकराचार्य यांची प्रतिभा आजही जगाला स्तिमित करते, हे पांडित्याचे सर्वोच्च शिखरच आहे. हा विवेकाचा अर्कच आहे. परमतत्वाचा ब्रह्माचा शोध ब्रह्मदृष्टीने अखंड एकमेव समदृष्टीने पूर्ण होऊ शकतो. ही दृष्टी म्हणजे आत्मदृष्टी किंवा विवेक चूडामणी प्रतिपादित अत्युच्च विवेकरूपी रत्न प्रकाशात उघड होणारे सत्य. या दृष्टीसाठी विवेक चूडामणी सर्वांसाठी
ध्यासनीय म्हणजे निशिदिनी ध्यास धरण्या योग्य ठरते. बाकी सारे आहेत द्वैताचे खेळ, याच्या पिढेत युगाने जे माणूस यात्रा चक्रात सापडावा तसा सापडून साप म्हणून भुई थोपटावी तसे करीत आहे. ही मूर्खता आहे. आत्मदृष्टी स्वीकारून असत देहदृष्टी नाकारणे, स्वतःला एकमेव आत्मतत्व म्हणून पाहणे आणि देह म्हणून सर्वस्वी नाकारणे हाच मानवी यातनांवरील एकमेव उपाय आहे. 458 ज्ञानेन ज्ञान कार्यस्य समूलस्य नयो यदि तिष्ठत्यं कथं देह इति शंकावतो जनान् समाधातुं बाह्यदृष्ट्या प्रारब्धं वदति श्रुती. आत्मज्ञान अज्ञान जनित कर्म फल जरी समूळ नष्ट करीतसे तरी या देही जगती अस्तित्व कैसे ऐसी मंद बुद्धी शंका काढितसे. ऐशा मूढमती शंका निरसन कारणे श्रुती सापेक्ष दृष्ट्या प्रारब्ध मानितसे. आत्मज्ञान अज्ञान जनित कर्म फल जरी समूळ नष्ट करीतसे तरी या देहा जगती अस्तित्व कैसे ऐसी मंद बुद्धी शंका काढितसे. ऐशा मूढमती शंका निरसन कारणे श्रुती सापेक्ष दृष्ट्या प्रारब्ध मानितसे. 458 जर आत्मज्ञानामुळे अज्ञानातून जन्माला आलेले किंवा असत्य असूनही खऱ्यासारखे वाटणारे कर्मफल समूळ नष्ट होते तर मग शरीराला या जगात आधारतो काय, त्याचे सत्यत्व कसे मानता येणार. बरे जर ते सत्य नाही तर दिसते ते साकार रूप काय आहे, त्याला शरीर म्हणावे की ते वेगळेच काहीतरी आहे. असे अनेकानेक प्रश्न मंद बुद्धीच्या किंवा जडबुद्धीच्या माणसाला पडतात. त्यांच्या वरपांगी समाधानासाठी श्रुतींनी सापेक्ष दृष्टीने व्यावहारिक सत्ता म्हणून प्रारब्ध मानले आहे. त्याचा अर्थ असा की आत्मदृष्टी असलेल्यांसाठी वास्तवात सारे अजात आहे. सारेही म्हणणे चूक आहे, कारण यात अनेकत्वाचा संकेत मिळतो. म्हणून ज्यांच्याजवळ आत्मदृष्टी आहे त्यांना केवळ आणि केवळ ब्रह्मच जाणवते. आहे ते ब्रह्मच आहे जे आहेच आणि ज्याला जन्म मृत्यू नाही. त्यांच्या दृष्टीने दिसणारे सारे मिथ्या भ्रम आरोपित म्हणून असत्य आहे. म्हणूनच दिसे भासते ते सारे विश्वनाशिवंत असे म्हणतात. मात्र अस्तित्व आहे निश्चित. अस्तित्वाची चर्चा रंग रूप गुण आकार यामध्ये करणे म्हणजे आहे त्याला वेगळे समजणे. ते दिसते कसे भासते कसे याचे ज्ञान किंवा चर्चा आहे. मात्र वास्तवात हे अज्ञानच आहे. अस्तित्वाची गुणाकारातील चर्चा म्हणजे देहबुद्धी सहसा सुटत नाही. म्हणून अशा जडमूर्खांसाठी एक साधन म्हणून श्रुतींनी प्रारब्ध कल्पना मांडली असली तरी तत्वज्ञानासाठी आत्मसाक्षात्कारी ज्ञानांसाठी शरीरच नसल्याने प्रारब्धही नाहीच नाही हे नीट लक्षात घेण्याचं आवश्यक आहे. 459 नतु देहादि सत्यत्व बोधनाय विपश्चिताम तत्सुतेरभिप्राय परमार्थैक गोचरा सर्व परम सत्य राही ऐसा अभिप्राय श्रुती देत असता देह चर्चा नसे देह सत्यत्व प्रतिपादना करता. सर्व परम सत्य राही ऐसा अभिप्राय श्रुती देत असता देह चर्चा नसे देह सत्यत्व प्रतिपादना करिता. 459 श्रुतीने सर्व काही एकमेव परमसत्य ब्रह्म मानलेले असल्याने तो आणि तोच संदेश साऱ्यांसाठी मग तो मूळ असो वा साक्षात्कारी पुरुषांसाठी सुद्धा सत्यज्ञान झाल्यावर सत्यज्ञानाला धरून हर क्षण प्रतिदिन राहणे इतकेसे सोपे नसते. मध्ये मध्ये तेही द्वैतावर येतात. तेही शरीर कर्मफल प्रारब्ध मानतात आणि या संबंधी श्रुती वचने दाखले म्हणून देतात. अशा वेळी काहींचा गैरसमज होतो की ज्या अर्थी असे दाखले वेदात मिळतात त्या अर्थी द्वैत वेदांनाही मान्य आहे. मात्र वास्तव तसे नाही. द्वैतात राहणाऱ्यांसाठी सुद्धा ही चर्चा अंतिम सत्य नसून द्वैती लोक सुद्धा या चर्चेच्या शिखरावर म्हणजे अंतिम टप्प्यावर सांगितलेल्या निरपेक्ष तत्वदृष्टीला क्रमशः प्राप्त होतील असा विश्वास वेदांना आहे. द्वैती पायऱ्या द्वैत समर्थनासाठी नसून त्या तरुण पलीकडे जाऊन अद्वैताचे शिखर कैवल्य काबीज करण्यासाठी आहेत. शिडीला पायऱ्या असतात, पायऱ्यांवर कधीच थांबायचे नसते. त्या धरून वर शिखरावर जायचे म्हणजे टॉपवर जायचे असते. पायऱ्यांना महत्व त्या चढून पुढे जाणे इतकेच आहे. या दृष्टीने निवृत्ती ही पायरी महत्वाची आहे. निवृत्ती पायरी जेव्हा
आपल्याला कळते किंवा सोपान म्हणजे सोपान याचा अर्थ पायरी, पण निवृत्ती पायरी कळली. आपणामध्ये संसारी जगाबद्दल ते भ्रम आहे, मिथ्या आहे समजल्यामुळे एक तऱ्हेचा अनुताप निर्माण झाला. त्या जगाबद्दल ममत्व वाटेनासं झालं की त्याला माहिती निवृत्ती आली. ही निवृत्तीची पायरी चढून जाताना जी दुसरी पायरी येते त्या पायरीला सोपान म्हटलेलं आहे. म्हणजे निवृत्ती पायरी ओलांडली आणि सोपान पायरी आली. सोपान पायरी ओलांडली आणि आत्मज्ञान प्राप्त झालेले ज्ञानेश्वर आले आणि ज्ञानेश्वर ही पायरी ओलांडल्यानंतर केवळ मोक्ष, केवळ ब्रह्म असे उरले. म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या क्रमाक्रमाने मोक्षाकडे जाणाऱ्या निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान या क्रमाक्रमाने निवृत्ती म्हणजे प्रथम जगाबद्दल असत्य आहे त्यामुळे तिटकारा निर्माण होणे, हे ज्ञान आलं की ज्ञानेश्वर पायरी. मग ज्ञानेश्वरच एक पायरी म्हणजे सोपान ओलांडतात आणि मोक्षापर्यंत जातात. म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या ज्या आहेत त्या वस्तुतः शून्याकडे जाणाऱ्या, पूर्णाकडे जाणाऱ्या, मोक्षाकडे जाणाऱ्या पहिल्या 3 पायऱ्या आहेत. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि अर्थात मोक्ष म्हणजे कैवल्य. हे जर लक्षात गेलं तर वेदांमध्ये द्वैताची जी चर्चा केलेली आहे ती द्वैत मान्य आहे म्हणून नव्हे, तर द्वैत या पायऱ्या आहेत ते ओलांडून अद्वैताकडे जाण्यासाठी केवळ चर्चेसाठी चर्चा म्हणून वेदांनी किंवा उपनिषदांनी द्वैताची चर्चा केली आहे. द्वैतात राहणाऱ्यांसाठी सुद्धा ही चर्चा अंतिम सत्य नसून द्वैती लोक सुद्धा या चर्चेच्या शिखरावर अंतिम टप्प्यावर सांगितलेल्या निरपेक्ष तत्व दृष्टीला क्रमशः प्राप्त होतील असा वेदांना विश्वास आहे. द्वैती पायऱ्या द्वैत समर्थनासाठी नसून त्या चढून पलीकडे जाऊन अद्वैताचे शिखर कैवल्य काबीज करण्यासाठी आहेत. त्या शिडीला पायऱ्या असतात, पायऱ्यांवर कधीच थांबायचे नसते, त्या चढून वर शिखरावर टॉपवर जायचे असते. पायऱ्यांना महत्व त्या चढून पुढे जाणे इतकेच आहे, मात्र शिखरावर आरूढ व्हायचे आहे. मार्गापेक्षा गंतव्य जेथे जायचे तो मुक्काम महत्वाचा आहे. पायऱ्या द्वैत आहे, द्वैतावरून अद्वैत कसे गाठता येईल अशी शंका कोणी काढील, याचे उत्तर असे आहे की या साऱ्या पायऱ्या पलीकडे अशी एक स्थिती आहे जेथे समत्व अद्वैत भूमी आहे. त्या भूमीवर जाण्याचा विश्वास, श्रद्धा म्हणजेच अद्वैतावरील श्रद्धा दृढ करून पक्की करून पुढे गेल्यास या पायऱ्या न राहता तो एक सलग प्रशस्त मार्ग बनतो. या मार्गावर ग म्हणजे अहंकार नष्ट होतो, जीवभाव देहभाव जातो, द्वैती पायऱ्या जातात आणि अद्वैती प्रशस्त मार्ग मोकळा होतो. ग मेला की गच मारला की मार्गही गेला आणि कैवल्यच म्हणजे ओनली टू बी उरले. यासाठी सारे श्रुतिज्ञान आहे. द्वैत चर्चा द्वैत नाकारून अद्वैतात असण्यासाठीच आहे. हेच ते श्रुतींचे अंतिम सत्य गंतव्य, बुद्धाचे निर्वाण आणि श्रुतींचे कैवल्य एकच आहे. नॉट ओनली दॅट, जे कृष्णमूर्ती जेव्हा म्हणतात फ्रीडम फ्रॉम द नोन, तेव्हा नोन ही पायरी आहे. ती नोन पायरी ओलांडून पलीकडे जाणं, अज्ञातात प्रवेश करणं, त्याचा अर्थ द्वैताच्या सर्व पायऱ्या टाकून मोक्षाकडे जाणं. याचा अर्थ सर्व बीज सर्व वाण टाकून निर्बीज निर्वाण प्राप्त करून स्वाभाविकपणे शून्य किंवा पूर्ण किंवा कैवल्य गाठणं. म्हणजेच जे कृष्णमूर्तींच्या भाषेत जे जे नोन आहे म्हणजे माहीत आहे किंवा माहीत आहे म्हणून ते सत्य आहे असे वाटतं, तर सर्व नोन हे असत्य आहे. प्रामुख्याने ऑल दॅट इज नोन इज अनट्रू. जे ज्ञात आहे ते सर्व असत्य आहे हे समजून ते नाकारून त्या नोन मधून ज्याला फ्रीडम मिळालं, नोनच्या पलीकडे जो गेला तो अज्ञातात गेला, कैवल्यात गेला. म्हणून फ्रीडम फ्रॉम द नोन म्हणताना सुद्धा नोन हे अननोन कडे जाण्यासाठीच म्हटलेलं आहे. द्वैत हे अद्वैतात प्रवेश करण्यासाठीच पायऱ्या एवढ्या अर्थानेच सूचित केलेलं आहे. वाण हे सुद्धा निर्वाण होण्यासाठीच बुद्धाने मान्य केलेलं आहे आणि बीज हे सुद्धा निर्बीज होण्यासाठीच हिंदू तत्वज्ञानी लोक मानतात. म्हणून निर्वाण असो, निर्बीज असो, कैवल्य असो,
किंवा फ्रीडम फ्रॉम द नोन असो, सर्व काही पाचच्या पायऱ्या केवळ असत्य असल्या तरी त्यातले असत्यत्व समजून त्या ओलांडून त्या टाकून सलग कैवल्यामध्ये एका अखंड मोकळ्या अस्तित्वामध्ये प्रवेश करण्यासाठी आहे. पाचच्या पायऱ्या टाकल्या आणि पुढे विस्तीर्ण कैवल्यामध्ये गेलो की पाचच्या पायऱ्या सुद्धा आपल्या लक्षात येतात की त्या कैवल्यात विसर्जित झालेल्या आहेत. म्हणून निवृत्ती ज्ञानदेव सोपान या तिन्ही पायऱ्या जिथे नष्ट होतात, तिथे मोक्षाचा कैवल्याचा प्रांत असतो. जिथे नोंद ओलांडून जाते तिथे नोंद नष्ट होते आणि अननोन मध्ये प्रवेश असतो. तिथे बीज नष्ट होते तिथे निर्बीजामध्ये प्रवेश होतो आणि जिथे वाण नष्ट होते तिथे निर्वाणात प्रवेश होतो. म्हणून निर्बीज असो, निर्वाण असो, शून्य असो, पूर्ण असो, अननोन असो किंवा निवृत्ती ज्ञानदेव सोपान असो, सर्व काही मोक्ष मोक्ष आणि मोक्ष निश्रेयसाच कौतुक करणार तत्व आहे. ते वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडले असले तरी श्रेयस आणि प्रेयस ज्ञानी माणूस दोन्ही नाकारतो आणि निश्रेयस म्हणजे अनकंडिशनल फ्रीडमचाच फक्त ध्यास त्याला लागलेला असतो. जो कृष्णमूर्तीनं होता, जो बुद्धाना होता, जो शंकराचार्याला आहे आणि जो उपनिषदाला आहे. म्हणून भेद असा नाहीच आहे, सर्व अभेद आहे. पण अभेद स्पष्ट करण्यासाठी काल्पनिक भेद मानून, सापेक्षतावाद मानून निरपेक्षामध्ये आपण प्रवेश करतो आणि हे जे निरपेक्ष आहे तेच निश्रेयस आहे, तेच अज्ञात आहे, तेच कम्प्लीट फ्रीडम फ्रॉम द नोन आहे आणि तेच खऱ्या अर्थाने निवृत्ती ज्ञानदेव सोपान ओलांडून गेल्यानंतर केवळ आणि केवळ मोक्ष कैवल्याचं अथांग असणं आहे. आता पुढे प्रकरण 69 अनेकतेचा निषेध 460 परिपूर्ण मनाद्यंत प्रमेयम विक्रियम परिपूर्ण मनाद्यंत मत प्रमेय विक्रियम एकमेवा द्वयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन परिपूर्ण मनाद्यंतम प्रमेयम परिपूर्ण मनाद्यंत मत प्रमेय विक्रयम एकमेवा द्वयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन परिपूर्ण अनादि अनंत असीम अविकारी एकमेवा द्वितीय ब्रह्म ते असे, त्याचे ठाई त्या वासून अन्य काही किंचितही नसे. 460 ब्रह्म कसे आहे ते परिपूर्ण आहे, त्याचा अर्थ ते आहे त्याहून अधिक वावणे असे त्याबाबत अन्य काही संभवत नाही. ते स्वतःचे ठाईच पूर्णत्वाने आहे, त्याला सुरुवात नाही व शेवटी नाही, म्हणजे ते अजन्मा व अमरण आहे. ते अनंत अपार असीम आहे, म्हणजे त्याला मर्यादाच नाही, त्यामध्ये किंचितही बदल होऊ शकत नाही. ते केवळ एक आणि एकमेवच आहे, त्याशी तुलना होऊ शकेल आणि दुसरे काही किंचितही तुलना होऊ शकेल असे दुसरे काही किंचितही कुठेही नाही. तसेच त्याच्यामध्येही ब्रह्मामध्येही त्या अन्य म्हणजे ब्रह्माखेरीज कणभर सुद्धा काही सापडणे अशक्य आहे. सारा ब्रह्म अनन्य आहे, त्याच्यासारखं अन्य दुसरं काही नाही, एकमेव आहे, त्यात अनेकतेचा संबंधच नाही. आज तो ब्रह्माबाबत नानात्व किंवा अनेकतेचा श्रुतीत प्रणित निषेध होय. येथे ब्रह्म अप्रमेय आहे याचा अर्थ अमर्याद असा वरच्या परिच्छेदात दिला आहे. त्याचे थोडे अधिक विवरण करूया. शरीर मन धी म्हणजे बुद्धी याद्वारे दिसणाऱ्या व जाणवणाऱ्या दृश्य भावना विचार यांचे हे जग निम्नस्तरीय किंवा कमी प्रतीचे असते. ते येणारे जाणारे असे विकारी असते. ब्रह्म तर अप्रमेय म्हणजे अप्रतिम आहे. ब्रह्मासारखे दुसरे त्याची प्रत म्हणावे असे काही असणे केवळ अशक्य आहे. म्हणून अप्रमेयाचा अर्थ विलक्षण अतुलनीय आणि जाणीवेच्या कोणत्याही पातळीच्या पलीकडे अतिंद्रिय असा घ्यावा. म्हणून अप्रमेय याचा अर्थ विलक्षण अतुलनीय आणि जाणीवेच्या कोणत्याही पातळीच्या पलीकडे अतिइंद्रिय म्हणजे इंद्रियांच्या क्षमतेच्या पलीकडचा घ्यावा. म्हणून ब्रह्म हे गौण ज्ञान म्हणजे इंद्रिय ज्ञानाने प्राप्त होणार नाही, ते सर्वाच्या पलीकडे आहे, ते अतिंद्रिय आहे, म्हणूनच ते अप्रतिम आहे आणि इंद्रियाने त्याला जाणता येत नाही, मोजता येत नाही, म्हणूनच ते अमेय सुद्धा आहे. 461
सद्घनम चिद्घनम नित्य मानंद घनमक्रियम एकमेवाद्वयम ब्रह्म देहना नास्ति किंचन. जे आपण मागे सुरुवातीला आलं सद्घन चिद्घन आणि आनंद घन म्हणजे सच्चिदानंद घन. सद्घन चिद्घन नित्य आनंद घन अक्रिय एकमेवा द्वितीय ब्रह्म असे त्याचे ठाई त्या वाचून अन्य काही किंचितही नसे. 461. आत्मतत्व हे असलेपणाने घन असते म्हणजे सर्वत्र केवळ असलेपणाने अस्तित्वाने पूर्ण असणे हेच त्याचे मूळ किंवा सत्यरूप होय. झाड पशु मानव यामध्ये निश्चितपणे रंगरूप आकार गुण आदी भेद दिसतात, तरी या प्रत्येकात जे मूलतः बिंग म्हणजे असलेपण आहे अस्तित्व आहे त्यामुळेच त्यांचे भेदाभेदातील दिसणे शक्य आहे. असलेपणाशिवाय दिसणे पण शक्य आहे, असलेपणाशिवाय दिसणे पण अशक्य आहे. म्हणजे काहीतरी असल्याशिवाय दिसत नाही, पण जे मूळ असलेपण आहे ते सद्घन म्हणजे सर्वत्र असलेपणच भरलेलं आहे. आता असते दिसते तसे नसते म्हणताना दिसणे पण शक्य होण्यासाठी मुळात काहीतरी असावं लागतं. परंतु हे जे मूळ असणेपण आहे हे जे मूळ बिंग आहे ते सद्घन आहे. परंतु मूळ बिंग किंवा मूळ सद्घन दृष्टीला दिसत नाही, कारण दृष्टी हे इंद्रिय आहे आणि डोळे इंद्रिय असल्यामुळे डोळ्यांना ते चिद्घन किंवा सद्घन आनंद घन ब्रह्म आहे ते जसंच्या तसं दिसत नाही. तरी सुद्धा जे काही कमी जास्त दिसते ते दिसण्यासाठी त्याच्या पाठी असणे पण महत्वाचं आहे. असणे पण म्हणजे बिंग ते तर सद्घन म्हणजे सर्वत्र ओतप्रोत भरलेलं आहे. सर्वत्र ओतप्रोत भरलेलं असणं हे जे ब्रह्माचं सद्घनत्व आहे ते डोळ्यांना दिसू शकत नाही. म्हणून डोळ्यांना जे विपरीत दिसते ते शरीर आणि रंगरूप आकार यांना आपण ब्रह्म समजतो आणि वास्तवात जे दिसते तसे नसते. म्हणजे शरीर रंगरूप आकार दिसतं आणि ते जरी ब्रह्मामध्ये असल्यामुळे ब्रह्मच असलं तरी मूळ ब्रह्माला मूळ बिंगला जे सद्घन आहे त्याला आकार उकार रंगरूप नाही. आणि आकार उकार रंगरूप दिसणं याचं कारण एवढंच आहे दृष्टीची ती भ्रामकता आहे. दृष्टी मर्यादित असल्यामुळे मूळ बिंग आहे ते मर्यादित रूपात विकारीपणे रंगरूप आकारात दिसतं. म्हणून मूलतः बिंग म्हणजे असणेपण आहे अस्तित्व आहे, त्यामुळे त्यांचे भेदाभेदातील दिसणे शक्य आहे. असणेपणाशिवाय दिसणे पण अशक्य आहे. असे मूलतः असणेपण त्याला सत किंवा सत्य म्हणतात. अशा सतने परिपूर्ण म्हणून ब्रह्म सद्घन आहे. ब्रह्माचे हे सद्घन जागृतीमध्ये स्थूल देहाने स्पष्ट होते. म्हणजे आपण जागे असताना ब्रह्माचं हे सद्घनत्व आपल्याला दृश्य रूपात दिसतं. म्हणून ब्रह्म सद्घन आहे सत्याने भरलेले आहे, परंतु ते दृश्य रूपाने दिसतं. म्हणून जागृतीमध्ये स्थूल रूपाने सद्घन ब्रह्म आपल्याला रंगरूप आकार गुणात दिसतो. हे जागृतीमध्ये सद्घन म्हणून स्थूलरित्या प्रकट होणारे स्थूलदेही ब्रह्म स्वप्नामध्ये ज्ञान किंवा जाणीव किंवा शुद्ध ज्ञानाचे सार म्हणून म्हणजे चिद्घन म्हणजे सूक्ष्मरित्या सूक्ष्मदेही प्रकट होते. जागृतीमध्ये सद्घन ब्रह्म स्थूल दृष्ट्या रंगरूप आकार गुणामध्ये दिसतो. तेच स्वप्नामध्ये चैतन्य दृष्ट्या म्हणजे सूक्ष्म देहाने प्रकट होतं. आणि सुषुप्तीमध्ये जेथे मनही विराम पावलेले असते तेथे ते आनंद घन म्हणून सुखरूपे म्हणजे कारणही प्रकट होतं. सारांश सद्घन चिद्घन आणि आनंद घन ब्रह्म हे सद्घन ब्रह्म जागृतीमध्ये स्थूल म्हणून, चिद्घन ब्रह्म स्वप्नामध्ये सूक्ष्म देह म्हणून आणि आनंद घन ब्रह्म गाढ झोपेत कारण देह म्हणून प्रकट होते. म्हणजे जागृती स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये एकमेव सद्घन चिद्घन आनंद घन असं एकमेव असलेलं ब्रह्म जागृतीमध्ये सद्घन झाल्यानंतर स्वप्नामध्ये चिद्घन आणि गाढ झोपेमध्ये आनंद घन म्हणून माणसाला जाणवते. तरी सुद्धा ते एकत्वाने विचार केला तर तुरया म्हणजे शुद्ध चैतन्य म्हणून सद्घन आहे चिद्घन आहे. आणि सद्घन आणि चिद्घन असल्यामुळे सद्घन चिद्घन आनंद घन हेच त्या तुरया
म्हणजे जागृती स्वप्न सुषुप्ती गेल्यानंतर सुद्धा जे ब्रह्म राहतं त्याचं मूळ रूप सद्घन चितघन आनंद घन म्हणून एकत्वाने ज्याला संवित ज्ञान रूप म्हणतात असं तुर्या रूप आहे. फक्त यामध्ये जन्माला आल्यामुळे जागृतीमध्ये स्थूल देह, स्वप्नामध्ये सूक्ष्म देह आणि गाढ झोपेमध्ये कारण देह म्हणून ते प्रतीत होते. मनाचे विक्षेप जितके कमी तेवढे सुख जास्त. जेव्हा मनातीत असणे शक्य तेव्हा सुखाचे परमावधी असते. शेवटी जागृती स्वप्न आणि निद्रा हे मनाचे विक्षेप आहेत. मनाचे विक्षेप असल्याने सद्घन चितघन आनंद घन ब्रह्म जागृतीत सद्घन दिसतं, स्वप्नात चितघन दिसतं, गाढ झोपेत आनंद घन दिसतं. परंतु हेही मनाचे जागृती स्वप्न आणि सुषुप्ती हेही मनाचे विक्षेप आहेत समजून तेही जर टाकता आले तर जागेपणी सुद्धा एकमेव ब्रह्म सद्घन चितघन आनंद म्हणून दिसेल. स्वप्नामध्ये तर स्वप्न खोटं असल्यामुळे काही प्रश्नच नाही आणि गाढ झोपेमध्ये मी गेल्यानंतरही काही प्रश्न नाही. म्हणून जागेपणी जेव्हा सद्घन चितघन आनंद घन असं पूर्ण ब्रह्म दिसतं तेव्हा मनाला कोणत्याही तऱ्हेचा विक्षेप नसल्यामुळे मन अमन नमन झाल्यामुळे ब्रह्म जशाचे तसे माणसाला जाणता येते. म्हणून मनाचे विक्षेप जेवढे कमी तेवढे सुख जास्त. जेव्हा मनातीत किंवा अमन नमन असणे शक्य असते तेव्हा सुखाची परमावधी असते. सारांश जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थात ब्रह्म अनुक्रमे स्थूल देहाने सद्घन, सूक्ष्म देहाने चितघन आणि कारण देहाने आनंद घन रूपे प्रकट होते. घन म्हणजे दाटलेले भरलेले घट्ट असा अर्थ आहे. जागृतीत म्हणजे देह मनावर जागे असताना स्थूल रूप किंवा सूक्ष्म देह, स्थूल रूप किंवा स्थूल देह दिसतो तो असलेपणाने पूर्ण म्हणजे सद्घन असतो. स्वप्नामध्ये जेव्हा शरीर झोपलेले व मन जागे असते तेव्हा सूक्ष्म रूप किंवा सूक्ष्म देह दिसतो तो पूर्ण शुद्ध जाणीव किंवा ज्ञानाचे सार असा प्रज्ञारूप असतो. त्याला चितघन असे म्हणतात. सुषुप्तीत जेव्हा शरीर मन दोन्ही झोपलेले असतात तेव्हा तो कारण रूप किंवा कारण देह म्हणून सुखाने घन किंवा आनंदाने भरलेला असा दिसतो. त्यालाच आनंद घन असे म्हणतात. सारांश एवढाच आहे, जागेपणी मन आणि देह दोन्ही जागे असतात म्हणून स्थूल किंवा स्थूल रूप सद्घन ब्रह्म दिसते. स्वप्नामध्ये शरीर झोपलेले आणि मन जागे असते तेव्हा सूक्ष्म देह किंवा चितघन म्हणून ब्रह्म दिसते आणि गाढ झोपेमध्ये जेव्हा शरीर आणि मन दोन्ही झोपलेलं असतं तेव्हा कारण देहाने आनंद घन म्हणून ब्रह्म दिसते. परंतु जो कधीच या मनाच्या तीन विकारी अवस्थांना बळी पडत नाही, जो जागृती स्वप्न आणि निद्रा अशा तीन अवस्था ज्याच्या दृष्टीने नाहीतच त्याला कधी ब्रह्म केवळ एकमेवा दिसते, सद्घन चितघन आणि आनंद घन म्हणून नेहमी दिसते. तर असे सच्चित आनंद घन ब्रह्म जे स्थूल सूक्ष्म कारण देही केवळ ते आणि तसेच आपले ठाई अनन्यत्वाने एकमेव अद्वितीय म्हणून प्रकाशित असते. ते स्वभावे ते स्वतःच्या अंगाने अक्रिय म्हणजे क्रियारहित असते. 462 प्रत्येक संपूर्ण अनंतम सर्वतोमुखम एकमेवाद्वयं ब्रह्म देह नानास्ति किंचन आत्मतत्व सर्वत्र एक रस पूर्ण अनंत सर्वव्यापक राहत असे एकमेवाद्वितीय ब्रह्मी त्याचे वाचून अन्य काही किंचितही नसे. ब्रह्म हे दृश्य नव्हे तर प्रत्येक व्यक्तीमधील जीव जंतू पशु पक्षी यामधील आंतरिक गाभा सार तत्वच असते. त्या कारणाने सर्वांतरी व्यापून दाटून उरलेले सगन एकमेव अद्वितीय एक रस हे तत्व यात कधीच विकार बदल होत नाही. आपले काही पूर्ण आणि अनंत असते म्हणून त्याचे मध्ये ब्रह्म त्याचे वाचून अन्य काही आढळण्याचा संभव नसतो. ब्रह्म हे दृश्य नसून प्रत्येक व्यक्ती जीव जंतू पशु पक्षी याच्यातील आंतरिक गाभा सार तत्व म्हणून असल्याने आंतरिक गाभा सार तत्व म्हणून ब्रह्म हे नेहमीच सद्घन असते. याला कोणत्याही तऱ्हेची अवस्था असू शकत नाही. 463 अहेय मनुपादेय मनाधेय मनाश्रयम एकमेवाद्वयं ब्रह्म देह नानास्ति किंचन अत्याज्य अग्राह्य ठेवण्या जोगे मुळी नसते
नास्ते किंवा द्वितीय ब्रह्मी या अन्य काही किंचितही नसे. हे ब्रह्म टाकता येत नाही, स्वीकारता येत नाही. ते उचलून अन्यत्र ठेवायचे म्हटलं तर शक्य नसते. त्याला आश्रयाची गरज नसते. कारण हे ब्रह्म आपले आपणच सर्वत्र भरलेले दाटलेले घन सद्घन असते. याच्यासारखे हेच एकमेव आणि अद्वितीय असते. याच्यात याचे वाचून अन्य काही असूच शकत नाही. हे अमिश्रित म्हणजे अनअडल्टरेटेड असते. सर्वांना सारभूत असलेल्या बाबत स्वीकार नकार त्याला बाजूला ठेवणे किंवा त्याला आश्रय देणे काही करणे अशक्य नसते. जसे प्राण्याला प्राण नाकारणे किंवा स्वीकारणे यापैकी काही करता येत नाही. प्राणी म्हटला की प्राण असतोच. तसंच ब्रह्म हे स्वीकारणे नाकारणे देणे घेणे हवे म्हणणे नको म्हणणे असं यावर काही शक्य नसतं. प्राण जसा असतोच म्हणून तो असतो तसा असतो. तसं ब्रह्म जसं आहे तसंच सर्वत्र आहे. अशा अर्थाने ते सर्वत्र घनदाट घन सद्घन आहे. ते सर्वांचे सत्य रूप आत्मरूप सार किंवा अस्तित्व रूप असते. मी मला भेटलो, मी मला भेटू शकत नाही असे म्हणणे जसे वेगळेपणाचे आहे तसेच आहे. येथे केवळ सगन ब्रह्मच असताना त्यावर नामरूप गुण आकार असे अध्यारोप करणे आणि मग लंब्या चौड्या गप्पा मारणे केवळ मूर्खपणाचे आहे. मी मला भेटलो म्हणणे मूर्खपणाचे आहे. तसंच मी मला भेटू शकत नाही म्हणणे मूर्खपणाचे आहे. तेव्हा सर्वत्र ब्रह्मच असताना आज मला ब्रह्म भेटले किंवा मी ब्रह्माला भेटलो हे म्हणणं किंवा आजपर्यंत मला ब्रह्म भेटलंच नाही, कसं काय नकळे आजपर्यंत मला ब्रह्म गावलं नाही हे म्हणणं म्हणजे केवळ अज्ञान आहे. म्हणून ब्रह्माचं ब्रह्मत्व त्याचं सत्यत्व एकदा स्वीकारलं की त्यानंतर कुठल्याही लंब्या चौड्या गप्पा मारणे हा केवळ मूर्खपणा आहे. ब्रह्मात अज्ञान नाहीच नाही. सर्वत्र केवळ एक आणि एकमेव ब्रह्मच अमिश्रित आहे. हेच ते ज्ञान. त्याचा बोध झाल्यावर उर्वरित असे काही राहतच नाही. ब्रह्मच ब्रह्माचे ठाई ब्रह्मरूप आहेच आहे. ब्रह्मस्पंदते ब्रह्मांतरी. ब्रह्मच ब्रह्माचे अंतरंगात स्पंदत असते. आपण म्हणतो तुझ्या अंतरंगात काय आहे किंवा सांग पाहू माझ्या अंतरंगात काय चालू आहे. त्याचे खरे उत्तर प्रामाणिक उत्तर असे की जर मी तू हे अज्ञान आहे तर येथे माझ्या किंवा तुझ्या अंतरंगात केवळ ब्रह्मच आहे आणि आपण सर्वच ब्रह्म असल्यामुळे ब्रह्माच्या अंतरंगात ब्रह्म आहे. अशा अर्थाने सांग बघू माझ्या मनात काय चालू आहे, सांग बघू तुझ्या मनात काय चालू आहे हे प्रश्न मूर्खपणाचे आहेत. सर्वच ब्रह्म असल्यामुळे ब्रह्मामध्ये ब्रह्मच स्पंदत आहे. सर्व प्राणीच असल्यामुळे प्राण्यांमध्ये प्राणच स्पंदत आहे. म्हणून ब्रह्मामध्ये ब्रह्म स्पंदत आहे. ब्रह्म स्पंदते ब्रह्मांतरी हेच खरं खरं उत्तर आहे. माझ्या मनात काय आहे तुझ्या मनात काय आहे याचं खरं खरं उत्तर ब्रह्मस्पंदते ब्रह्मांतरी हेच आहे. माझ्या अंतरंगात काय चालू आहे तुझ्या अंतरंगात काय चालू आहे याचे प्रामाणिक उत्तर असे की जर मी तू हे अज्ञान आहे तर तिथे केवळ ब्रह्मच असल्याने मी तू मध्येच नव्हे किंबहुना सर्वत्र केवळ ब्रह्मच आपल्या अनंततेने अंतरंगात स्पंदत आहे. 464 निर्गुणम निष्कलम सूक्ष्मम निर्विकल्पम निरंजनम एकमेवाद्वयं ब्रह्म देह नानास्ति किंचन गुणरहित विभागरहित सूक्ष्म अविकारी नित्य विमलते असे एकमेवाद्वितीय ब्रह्म त्याचे ठाई त्या वाचून अन्य काही किंचितही नसे. ब्रह्म निर्गुण आहे म्हणूनच ते अविनाशी आहे. गुणधर्म युक्त असते तर त्याचा अंत संभवतो. ब्रह्म निर्गुण असल्यानेच ते अनंत आहे. तसेच त्यात भाग नाहीत. ते अखंड सलग आणि म्हणूनच एकमेव अद्वितीय आहे. ते सर्वव्यापक असल्याने सूक्ष्म आहे. तेव्हा सर्वत्र असते मात्र ती नेहमीच्या डोळ्यांना दिसत नाही कारण ते सर्व व्यापक ते सूक्ष्म असते. त्यात बदल विकार होत नाही. म्हणूनच ते निरंजन किंवा मूर्तीत परम पवित्र आहे. ते मनबुद्धी यांच्याच नव्हे तर कोणत्याही मर्यादेच्या पलीकडचे आहे. ब्रह्मामध्ये वृत्ती व विक्षेप नाही. ते वासना रहित आणि वैविध्यते विना आहे. त्याचे सारखे तेच आणि त्यामध्ये अन्य काही मिश्रित होऊ शकत नाही. तो त्याला कोणीही कधीही किंचितही दूषित करू वा बिघडवू शकत नाही. ज्याच्यामध्ये अजिबात फट एक नाही असे ते सद्घन आहे. 465 अनिरूप्य स्वरूपम यन मनो वाचाम गोचरम एकमेवाद्वयं ब्रह्म
देह नानास्ति किंचन अनाकलनीय रूप जासे मनवाणी ग्रहणशील नसे ऐसे एकमेव अद्वितीय ब्रह्म त्याचे ठाई त्या वाचून अन्य किंचितही नसे. किती आणि कसंही सांगायचे वर्णन करायचे योजिले तरी वास्तवात ज्याचे रूप अनाकलनीय आहे असे ब्रह्म मनाच्या आकलनाबाहेर आणि वाणीच्या वर्णन क्षमतेबाहेरच राहते. ते ज्ञानेंद्रियाने ग्रहण करावे याचे आकलन व्हावे असे असूच शकत नाही. असे हे एकमेव अद्वितीय ब्रह्म अतिव विलक्षण असून त्याच्यामध्ये त्याचे शिवाय अन्य काही व किंचितही नसते. 466 सत्समृद्धम सता सिद्धम शुद्ध बुद्ध मनिदृशम एकमेवाद्वयं ब्रह्म देह नानास्ति किंचन सद्घन परिपूर्ण संपन्न स्वयं सिद्ध शुद्ध अनन्य बोध रूप ऐसे एकमेव अद्वय ब्रह्म त्याचे ठाई त्या वाचून अन्य काही नसे. रूप केवळ असलेपणी सर्वव्याप्त असले सद्घन ब्रह्म स्वयंसिद्ध व स्वतःचे ठाईच परिपूर्ण आहे. ते पूर्ण शुद्ध अमिश्रित म्हणजे अनअडल्टरेटेड आणि अनन्यत्वाने बोधरूप म्हणजे निरपेक्ष ज्ञानपूर्ण असते. ते एकमेव अद्वितीय असते आणि त्याच्यामध्ये त्याचे विना ब्रह्मामध्ये ब्रह्माखेरीज अन्य कोणतेही रूप असू शकत नाही. ब्रह्म हेच ब्रह्मरूप. आता येथे जे कृष्णमूर्ती देवा म्हणतात अननोन इज अननोन दॅट इज नॉट द थिंग टू गेट. अज्ञात हे अज्ञात आहे ती मिळवायची वस्तू नव्हे. अज्ञात हे अज्ञात म्हणून असलेपणी आहेच आहे. हेच ते शंकराचार्याने ब्रह्मामध्ये ब्रह्म सोडून काही नसल्याने ते मिळवणे कमवणे घालवणे न भेटणे असं त्याबाबत काही असू शकत नाही. सर्वत्र केवळ ब्रह्म ब्रह्म आणि ब्रह्मच आहे. संपूर्ण सद्घन ब्रह्मच आहे. इथे सांगणारा ऐकणारा बोलणारा माना डोलावणारा स्वीकार देणारा नकार काही नाही. हे सर्व ब्रह्मच ब्रह्मरूपाने ब्रह्मामध्ये स्पंदित होत आहे. तेथे नारायण पाटणकर म्हणजे ब्रह्मच बोलत आहे आणि उर्वरित जे ऐकतात तेही ब्रह्मच आहे. ब्रह्मच ब्रह्माला ऐकत आहे. ब्रह्मच ब्रह्मामध्ये स्पंदित आहे. म्हणूनच शेवटी म्हणायचे वाटते ब्रह्म स्पंदते ब्रह्मांतरी. तर ब्रह्मस्पंदते ब्रह्मांतरी याचा निरपेक्ष अनुभव घ्या आणि स्वाभाविकच आपण ब्रह्म आहोत हे पूर्ण लक्षात आल्यानंतर तिथे दृढ धारणा करून तिथेच फक्त लक्ष देऊन तटस्थ लक्षणा किंवा तटस्थ लक्षणेच्या मार्गाने केवळ आणि केवळ आपण ब्रह्मरूप आहोत होतो असणार. आपण जन्माला आलो नाही. आपण मरणार नाही. ब्रह्म जसे अजर अमर आहे ब्रह्म जसे अजन्म अमरण आहे तसेच आपण आहोत. हे सर्व श्रोते वाचक सज्जनो ध्यान चिंतक हो हे आपण लक्षात घ्या आणि ब्रह्मरूप असा असा तुमच्या आमच्या अंतरंगात स्पंदित होणाऱ्या ब्रह्माचा आशीर्वाद आपल्याला आहे. आता आपल्याला आहे म्हणजे देह म्हणून समजणाऱ्यासाठी आहे. जो स्वतःला देह मानत नाही तो ब्रह्मच आहे. म्हणून ब्रह्मस्पंदते ब्रह्मांतरी याचा दुसरा अर्थ असा आहे ब्रह्मच आपल्या ब्रह्मत्वाचा आशीर्वाद ब्रह्मामध्ये ब्रह्मत्वाने देत आहे. असतु. पुढील निरूपण उद्या.